बघू शकता. तुम्हाला मी आज सांगणार आहे की हा ट्रेड मी कसा घेतला, कसा फाइंड केला, इथून ही सेलिंग तर मी कशी पकडली. दॅट्स इट. चला आपण सुरू करूया. तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की ही जी लेवल होती, ही बघू शकता ह्या लेवल 1231. तर ही कशी लेवल काढली. TDL तुम्हाला माहीत असेल, टुडे रेंज कॅल्क्युलेशन. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुम्हाला सिंपल चॅट करून दाखवतो. 5 मिनिटाचं करतो जेणेकरून हटून जाईल सगळं. दॅट्स इट. तर आता आपण बघू शकता, आपण सगळ्यात पहिल्यांदा ही लाईन आखणार आहे. ही लाईन कोणती? ही ओपनिंग लेवलची लाईन आहे. इथं आपलं सेशन सुरू झालं आहे. ह्या ठिकाणी आपलं सेशन सुरू झालं आहे. सेशनची पहिली कॅन्डल आहे. तर पहिली कॅन्डलची ओपनिंग व्हॅल्यू, ओके सॉरी चुकली आहे थिंक. ओके दॅट्स इट. पहिल्या कॅन्डलची ओपनिंग व्हॅल्यू ही आहे. तर इथून बघू शकता आपण, तर इथून आपल्याला 1200 पॉईंट बाईंगला घेतलेले आहे. कसे? तर इथून आपण कॅल्क्युलेशन करतो. इथं 1200 पॉईंट आय थिंक येते ते 1230 ते 31 पॉईंट. दॅट्स इट. म्हणजे तेवढंच येते ते, थोडंसं प्लस मायनस झालं. तर इथून रिव्हर्सल होणार. तर हे कसं ओळखलं? तर आपण हा जो चार्ट आहे आता सध्या BTCचा चार्ट आहे. BTC. तर आपण हा BTCचा चार्ट न घेता दुसरा घेऊया नॉर्मलवाला, कारण हा BTC थिएटर आहे. नॉर्मलवाला हा चार्ट बघू शकता. BTCचा क्रिप्टोचा चार्ट घेऊया. तर क्रिप्टोच्या चार्टमध्ये आपण गेल्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा मागच्या सेशनचा हाय लो बघणार. आता मागचा सेशन इथं ओपन झाला आहे, इथं ह्या साईडला क्लोज झाला आहे. तर एवढ्या सेशनमध्ये मार्केटने जो हाय लो अँड लो तयार केला होता, तो हाय अँड लो आपण सगळ्यात पहिल्यांदा घेणार आहे. आपण मोठ्या टाईम फ्रेममध्ये म्हणजे नीट बघायला भेटेल आपल्याला. तर बघू शकता इथं आपण सगळ्यात पहिल्यांदा हा आहे कॅन्डलची हाय टू ह्या कॅन्डलच्या लोपर्यंत हा बॉक्स आखलेला आहे. तर बघू शकता ह्याची टोटल रेंज काय आलेली आहे, 2481.23. म्हणजे साधारण सोप्या भाषेत म्हणायला गेलं तर 2481.23. तर आपण हे रेंज कॅल्क्युलेशनचं हे एक माझ्याकडे PDF आहे. तुम्हाला मी ते पण दाखवतो. दॅट्स हे बघू शकता ट्रेडिंग लेजंडचे आहे. तर ह्याला आपण ओपन करूया आणि इथं टाकूया. तर आपली प्राईस काय होती? 2481.23. इथं टाकूया 2481.23 आणि ह्याच्या खाली 2481 टाकूया. 2481. दॅट्स इट. तर इथं जी लेवल बघू शकता तुम्ही, ह्या पॉईंटला 1236 ही लेवल आली. 1236 बघू शकता. तर ह्या पॉईंटला आपला रिव्हर्सल पॉईंट आपल्याला बघायला भेटला आहे. 1236 ही लेवल नोट करून घ्या ओपनिंग लेवलपासून. तर आपण आपल्या BTCच्या त्या चार्टमध्ये जाऊया थिएटरच्या. दॅट्स इट. तर इथं आपण बघू शकता ओपनिंग लेवल ही आहे. तर ह्या लेवलपासून 1236 पॉईंट बाईंगला घ्यायचे. 1236 पॉईंट कुठे येते बघू शकता इथं. हे 1236 पॉईंट आलेलं आहे. म्हणजे हे इथं असायला पाहिजे. हे प्लस मायनस होत राहतं. ॲक्युरेट हे दरवेळेस उत्तर येत नाही, पण हे ह्याच लेवलला ह्याच लेवलला मार्केट रिव्हर्सल होतं. तर आपण हे एडिट करूया. तरी पण 1236 पॉईंट असतं ना. ओके दॅट्स इट. हां. तर मार्केट इथून रिव्हर्सल व्हायला पाहिजे आणि मार्केट इथून रिव्हर्सल पण झालं. तर हे ट्रेडचं लॉजिक होतं आजचं आपलं. आणि ह्याचा जो TP होता, तो TP ओपनिंग लेवलपर्यंत होता. इथंपर्यंत ह्याचा TP होता. बघू शकता ही ओपनिंग लेवल आहे. इथून रिव्हर्सल होणार आणि इथं TP. आणि याचा SL कुठे ठेवायचा आहे? तर भरपूर लोकांचा डाऊट हा असेल की ते SL किती ठेवायचा. तर इथे SL एवढा ठेवायचा जेवढा आज आपण सहन करू शकतो. कारण की मी एक रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने बघायला गेलो तर मी $3 $2 ते $3 मी आज रिस्क घेऊ शकत होतो. तर $2 ते $3 मी तो स्टॉप लॉस ठेवला. त्याच्यापेक्षा जास्त पण ठेवला नाही, कमीही ठेवला नाही. तर त्याच्यामुळे हा स्टॉप लॉस माझा $2 स्टॉप लॉस राहिला आणि हा TP जो माझा आहे तो $12 राहिला होता. तर हा एकदम सक्सेसफुल विन झालेला आहे. हा पण दाखवतो मी तुम्हाला. आणि हे जे मी एंट्री लावली, ही मी डायरेक्ट एंट्री नाही लावली, तर ही पेंडिंग एंट्री लावलेली मी. तुम्हाला मी एक्सेसमध्ये पण दाखवतो. बघू शकता हाच चार्ट आहे तो. हाच ट्रेड आहे. क्लोजिंगमध्ये दाखवतो तुम्हाला. बघू शकता BTC सेल साईडला 0.1नी. तर बघू शकता ही एंट्री प्राइजेस TP आणि SL. आणि हा इथं बघू शकता $11.92 प्रॉफिट झालेला आहे.
दॅट्स इट. म्हणजे थोडक्यात $12 झालेलं आहे. आणि सकाळी एक एसर पण गेला होता. बघू शकता सकाळी जो ट्रेड टाकला होता हा किती वाजता टाकला होता, सकाळी 7:30 वाजता टाकला होता AM ला. तर ह्याचा इथं $1-1.5 एस एल गेलेला आहे, जास्त एस एल नाही घ्यायचा. एवढे छोटे मोठे रिस्क रिवॉर्डनुसार हा एस एल माझा गेला आणि सेकंड हा प्रॉफिट झाला. तर आजचं पुणे डे क्लोजिंग तर ग्रीनमध्येच आहे. दॅट्स इट. आणि दुसरी गोष्ट तर मी ग्रुपला पण शेअर केलं होतं हा ट्रेड, तुम्हाला मी एकदा व्हॉट्सअपमध्ये दाखवतोय. रिलोड होते याला. हे रिलोड होईपर्यंत तुम्हाला माझी एक्सेल दाखवतो. माझा जो जनरल आहे बघू शकता, हा जनरल आहे माझा. तर आजचे ट्रेड बघू शकता 29/5/2025चे पहिला ट्रेड घेतला होता BTCमध्ये सेल साईडला ह्या प्राईजला. त्याचं त्याचं जे रिस्क रिवॉर्ड होतं ते 1:8 होतं. तो पहिला ट्रेड तो लॉस झाला, रेंज कॅल्क्युलेशननुसार घेतला होता. सेकंड ट्रेड घेतला BTCमध्ये सेल साईडला ह्या प्राईजला घेतला होता. 1:6चा रेशो होता, त्याचा प्रॉफिट झाला. आणि TDL जी स्ट्रॅटेजी आहे जी मी तुम्हाला आता सध्या शेअर केली त्या स्ट्रॅटेजीनुसार घेतला तर त्याचा प्रॉफिट झाला. दॅट्स आजचे टुडेचे 2 ट्रेड होते तर 2च घेतले. ओव्हर ट्रेडिंग अवॉइड करायची पूर्णपणे. हां, तर इथं आपल्याला व्हॉट्सअप ओपन झालेलं आहे. इथं ग्रुप आहे आपला अपेक्स ट्रेडर, तुम्हाला सगळं माहीतच असेल. तर इथं ट्रेड बघू शकता टाकलेलं आहे मी. मार्केट जेव्हा इथं होतं तेव्हाच टाकलं होतं की ह्या पॉईंटपासून मार्केट रिव्हर्सल होणार. एक एरोनी शो केलं होतं मी. तर बघू शकता इथं खाली बघा, ह्याच एरोला बघू शकता इथं एकदम पिन पॉईंट इथूनच मार्केट रिव्हर्सल झालेलं आहे. इथंच माझी एंट्री होती आणि इथं कुठं एक्झिट झालं तुम्ही. दॅट्स इट. बघू शकतो हे कोणी बघितलं आता आपण चेक करूया एकदा. दॅट्स रोहित दादाने बघितलं आहे. ओके, काय विषय नाही. तर दॅट्स इट. हेच रिझन होतं आपलं आजचं की हा ट्रेड मी कसा घेतला होता, काय होतं ते टोटल तुम्हाला मी शेअर केलेलं आहे. आणि ह्या जे खालच्या लेवल आहेत ह्या कशा आहेत तर ह्याच जे लेवल आहेत ह्या 1200 पॉईंट बाईंगला इथं 1200 पॉईंट मी सेल साईडला पण आखून दिलं होतं. तर हे कुठं इथं यायला पाहिजे, हे असं आणि हे असं. ओके, हां. तर हे रिझन होतं. तर आपण दुसरं इथं डाऊट हा येतो, इथं जे 1200 जी लेवल आली आहे ना आणि ह्याच्यावरती ह्या 2 लेवल मॅटर करतात बघा, 618 वाली आणि 1236 वाली. 618ला गुणिले 2 केलं तर ही लेवल येऊन जाते आपल्याला. 618च्या लेवलला सेलिंग साईडला बघायचं कुठला आपला रेंज कॅल्क्युलेशननुसार कुठला ट्रेड येतोय का, किंवा ह्या लेवलला कुठली अशी कॅन्डल तयार होते का जेणेकरून सेलिंग येऊ शकते किंवा रिव्हर्सल होऊ शकतं. नसेल होत तर आपण डायरेक्ट ह्याच्या दुप्पट करून म्हणजे 1236 पॉईंटला आपण इथं रिव्हर्सलसाठी बसू शकतो. दॅट्स इट. आणि इथं डायरेक्ट बसू नाही शकत. इथं पहिल्यांदा आपल्याला कॅल्क्युलेशन प्लस कॅन्डल फॉर्मेशन पण आपल्याला बघायला लागते. आता इथं जे तुम्ही म्हणताय इथं पण मी कसं काय इथं पेंटिंगला ऑर्डर टाकली होती जेव्हा मार्केट इथं असताना इथं मी कॅन्डल फॉर्मेशन नाही बघितलं. तर असं का, कारण की एक मागचा ट्रेड होता तर मग तोही दाखवतो. आय थिंक 15 मिनटात होता. हां, हा 15 मिनटाचा चार्ट आहे. हा 15 मिनटाच्या चार्टमध्ये इथून ही जी कॅन्डल आहे तर ह्या कॅन्डलनुसार ही जी रेंज आहे इथे एंड होते. हिची रेंज इथे एंड होते आणि त्याच पॉईंटला म्हणजे त्या थोड्याशा वरच्या गॅपला इथून आपला रिव्हर्सल पॉईंट आहे. तर ह्यानुसार हा रिव्हर्सल पॉईंट्स मी कन्सिडर केला आणि पेंडिंगला एंट्री लावली होती. तर हे रिझन होते जर स्ट्रॉंगवालं. दॅट्स इट. आणि आपण आता गोल्डचं पण एकदा बघूया की गोल्डचं काय वेगळ्याचं. तर गोल्डची बाईंग तर मी पकडली नाही. बघू शकता ही सेलिंग कॅन्डल मी कन्सिडर केली होती. मार्केट ऑलरेडी एवढी मुवमेंट दिलं होतं इथंपर्यंत, पण सेलिंग कॅन्डल ही कन्सिडर केली होती आणि मार्केट कुठं पण जाणार हे प्रेडिक्ट केलं होतं. तर इथंपर्यंत यायचं होतं, तर इथंपर्यंत आलेलं आहे. रेंज तर कंप्लीट झालेली आहे, पण इथं रिव्हर्सल पॉईंट आपल्याला भेटला नाही. तर आपण रिव्हर्सल पॉईंट ह्याचा डबल स्ट्रक्चर एकदा आपण बघूया. एक मिनिट, आपलं एक कॉल आलेला आहे. हॅलो, कॉल आला होता घरचा. तर आपण परत कंटिन्यू करूया. दॅट्स इट. तर बघू शकतो हे कॅल्क्युलेशन आहे. तर हे कॅल्क्युलेशन आय थिंक आपल्याला डबल करावं लागलं इथं पर्यंत. आय थिंक स्ट्रक्चर बघायला लागला आपला. हा जर एक रिव्हर्सल पॉईंट काय सापडला नाही तर आपल्याला डबल स्ट्रक्चर करून कित्येक रिव्हर्सल पॉईंट सापडण्याची शक्यता आहे. आय थिंक दॅट्स इथंपर्यंत बघू शकता. इथंपर्यंत आपल्याला मला आय थिंक असं वाटतं आहे की इथं आपल्याला एक रिव्हर्सल पॉईंट भेटू शकतो. इथं नाही भेटला तर आपण वेट करूया एक स्ट्रॉंग सेलिंग कॅन्डलची. हे तर म्हणजे एंट्री तर पूर्ण मिसच केली आता सध्या मी गोल्डची. तर गोल्डचं सांगून काय उपयोग नाही.
जी घेतली होती दाखवतो तुम्हाला. ही सेलिंगची घेतली होती आणि बघू शकता मागचंही तुम्हाला दिवस दाखवतो कसे होते. 15 मिनिटांच्या ॲडमध्ये इथून ही सेलिंग पकडली इथंपर्यंत. इथून बाईंग होती, मार्केटने एवढा गॅप सोडला, मार्केट परत डाऊनला आलं. इथं परत आपल्या एंट्री लेवलला मार्केटने एंट्री दिली, इथून बाईंग केलं, इथं सेलिंग केलं, इथून आपल्याला एंट्री भेटली, इथून सेलिंग केली, इथे एक्झिट केली. पण आता सध्या हे पूर्ण डेमोमध्ये घेतलेलं आहे. हा जो ट्रेड होता हा म्हणजे ॲक्च्युअल माझ्या जो रिअल अकाउंट समजून मी जे अकाउंट तयार केलं होतं माझ्या क्रायटेरिया बनवण्यासाठी, जो $100 टू $180 कन्वर्ट करायचा आपल्याला, त्या चॅलेंजचा जो आपला अकाउंट होता त्या अकाउंटनुसार हा घेतला होता. दॅट्स इट. हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया, कारण ॲक्च्युअली हा व्हिडिओ 11 मिनिटाचा झालेला आहे. माझी पूर्ण स्ट्रॅटेजी होती, जो आजचा दिवस कसा गेला किंवा मी कशानुसार ट्रेड घेतला होता ते पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे. तर भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.